सो नमा बँगलोरू म्हणजे बँगलोरला नाही आहे, बट थोडंसं बँगलोरच्या 100 किलोमीटर आधीच आहे. 113 किलोमीटर समथिंग हिरूरला. आज आहे डे 2 आणि मी आज चांगलं दाबून झोपलो आहे. सो राईट नाव आय एम युझिंग दिस सस्पेंडर ह्याच्यासाठी, कारण माझं वेट रिड्यूस झालं आहे समथिंग अराउंड 6.5 kgs. सो हे सस्पेंडर वापरतो आहे मी जस्ट इन केस जर प्रॉब्लेम व्हायला. पण कालपासून जर हे शोल्डर्स आणि हे सगळं दुखायला लागले, म्हणजे जे कॉलर आहे ना हे सगळं दुखत होतं. सो आय थिंक ते ह्याच्यामुळे होत आहे की कशामुळे होते माहीत नाही, बट मे बी ते आता नवीन रायनॉक्सचं बॅग पण आहे, ते पण मी वापरतो आहे हायड्राबॅक्शन. मे बी त्याच्यामुळे पण होऊ शकत नाही. जेव्हा फर्स्ट डे ऑफ द फटीग ऑफ द राईड. चांगलं झोपलो आहे मी ऑलमोस्ट. काल किती 11:30 झोपलो आणि 5ला पण उठलेलो वॉशरूमसाठी. मग परत झोपलो, मग 7लाच उठलो. म्हणजे चांगलं झोप झालेलं आहे. आणि पॅकिंग केलं आहे सगळं ऑलमोस्ट. जसं ते टॉयलेटरीज ठेवायचं आहे आणि ते चार्जिंगचं सगळं ते ठेवून झालं. हां, पण एक मेन गोष्ट आहे, स्प्रे करायचं आहे आपलं, चेन लूप करायचं आहे. त्याला जाऊन करेन आणि बाजूलाच ते नाश्ता करेन. आज डोसा खाईन, कारण तिकडचं वडा सांबार एवढं काय आवडलेलं नाही मला. सो थोडंसं लाईटच खाईन. लास्ट टाईम थोडंसं प्रॉब्लेम पण झालेला, आठवणे का? बिर्याणी खायला गेलेलो होतो हॉटेलमध्ये, जाऊन बसलेलो मस्तपैकी. एनिवे, किती वाजले आता? 7:31. चलो 8 वाजता टार्गेट ठेवूया निघायचं. ओके, सो जेवण चालू आहे, ते पण चालू आहे. सो अरे पेट्रोल भरलो मी, ऑलमोस्ट फुल टँकच झालं आहे. आणि स्टील आता 344 किलोमीटर्स बाकी आहे. आता येणार तुमकूरवरनं मग बँगलोर. तुमकूरपासून स्टार्ट होईल ट्रॅफिक, आणि ट्रॅफिक म्हणजे एकदम जबरदस्तवालं ट्रॅफिक येतं आहे. त्यानंतर मग नाही तसं, मग त्याच्यानंतर मग काही गरज नाही आहे. नंतर मग जे मेन डायव्हर्जन आहे, म्हणजे की जिथे ज्या रूटवरती बाईक्स अलाउड नसतात, तर ते एक इश्यू आहे त्याच्यामध्ये. आपण ते पण आता सॉर्ट आउट करूया. आपण ह्याच्यातच जाऊया करून असं. ओके, काहीतरी एरर आहे यार हे कॅमेराचं. कॅमेरा इज नॉट हेल्पिंग मी. नंतरच बघायला लागेल. आय गेस मला स्वतःचा एक वेगळा कॅमेरा घ्यायला पाहिजे. मोस्ट प्रॉब्ली 360 तरी घेतलं ना तर जरा चांगलं हे भेटेल. चांगलं चाललेलं, काय माहिती काय प्रॉब्लेम. नेव्हरदलेस परत एकदा आपण ट्रबल शूट करूया आणि मग उद्या ट्राय करूया. कारण आता कसं आहे माहिती का, मी जेवढं जास्त ट्राय करत बसलं ना तेवढं माझं ETA वाढत जाणार. ऑलरेडी 4 झालेत आहे. आय वॉज एक्सपेक्टिंग की ॲटलीस्ट 3 वाजेपर्यंत जरी पोचलो तर बरं होईल. आता कसं आहे माहिती का, 5ला जरी पोचलो मी, 5-5:30ला तरी पोचलो मी, जाऊन मी झोपलाच लागेल. नाही तर मी झोपलं तर मग रात्री झोप नाही लागणार. म्हणून काही ना काही टाईमपास करायला लागेल. जरा सेलम फिरूया, बघूया सेलममध्ये काय भेटते. तिकडे काहीतरी व्हेज आहे ते खाऊया. मारुतीचे मंदिर भेटतं, मारुतीच्या मंदिरात जाऊन येऊया. सो या नाईस. आता सुसाट रोड आहे. नंतर हे किती वेळ चालेल काय माहीत नाही. जेवढा वेळ चालेल. आता मे बी आता ॲक्च्युली काही जास्त काही दाखवण्यासारखं नाहीच आहे. सर लेट्स गो टू नाईस रोड. जेव्हा स्टार्ट होईल तेव्हा आपण कॅमेरा ऑन. लेट्स टॉक अबाउट येस्टरडेज डिनर. भाई रातचं डिनर लय बेकार होतं. त्याने काहीतरी हे बनवून दिलेला, काय म्हणतात त्याला, पालक पनीरच्या भाजी होतं, त्याच्यावर चिकन घालून दिलेलं आणि झालं काहीतरी. त्याला भलतंच होतं त्या ते. ते नुसतं ते ग्रेव्ही कमी, म्हणजे ग्रेव्ही असं नाही खाल्लं ते, म्हणजे ते चपाती याच्यावरती बोलून खाल्लं ग्रेव्हीमध्ये, आणि नंतर चिकन खाल्लं. त्याला मी राईस बोललेलो, नंतर बोललो राईस कॅन्सल करून. लाईट होतं काल, असं हेवी वाटलं नाही. बट ॲक्च्युली कसं आहे की ऑलमोस्ट पूर्ण दिवसाचं फास्टिंग होतं, म्हणून कसं आहे की ते राहिलं. थोडंसं आहे सामान घरून भेटलेलं आहे. थोडेसे कुकीज जे आहे नॉन शुगर प्रोडक्ट, ते पुढे खाऊया. 77 किलोमीटर झाले आहे.
समथिंग अराउंड 14 की 13 किलोमीटर आहे तुमकूर. मध्ये कुठंतरी सिटी आलेलं मला वाटतं तेच तुमकूर आहे, बट नाही, तुमकूर अजून पुढे आहे. तुमकूरवरनं 50 तुमकूर आलं म्हणजे बँगलोर लागलंच, म्हणजे 50 किलोमीटरचाच आहे, बट तरी पण होतच नाही, येतच नाही. सो आता हायवे मला असं वाटतं आहे ना 500 किलो नाही, 5 नाही, 20 टू 47 किलोमीटर्स बाकी आहे अजून. तर म्हणजे अजून 50 ते 60 किलोमीटरचं हायवे बाकी आहे. तेच मी विचार केला की जेवढा लवकरात लवकर हायवे कंप्लीट होईल ना तेवढं चांगलं आहे, म्हणजे कारण त्याच्यानंतर स्पीड आपलं खूप स्लोच होऊन जाणार. आणि सेलमपर्यंत जाणं इज नॉट अ बिग थिंग बस, अँड नॉट अ न्यू थिंग फॉर मी. पण सेलमपर्यंत मी बरंच सेलम क्रॉस केलो आहे मी इथून येताना, रामेश्वरमवरनं येताना. सो त्या हिशोबाने मला नाही वाटत की काय इश्यू व्हायला पाहिजे, बिकॉज सिमिलर रोड आहे आणि दाखवण्यासारखं काहीच नाही. पण ट्राय करूया की थोडंफार काय नवीन काय दिसलं. आज सकाळी सकाळी कसं भांडणं दिसले ते जरा शूट केलं, तसंच आहे. बट आता 5 तास 40 मिनटं दाखवतात आहे. आता VIP कॉन्वॉय जाते काय यार, कधी येते काय माहिती. टोमको कंटाळा आला आता. बाईक अलाउड नाही करून मग परत मग मागे आलेलो मी. सो आता आठवण आलं ते. लेट सी आता हे परत एकदा ट्राय करूया GoPro होतं आहे की नाही. काहीतरी असे एरर देतं आहे. चला बघ, असे बायकर जातात आहे तर मग काय प्रॉब्लेम नाही आहे ना, मला असं वाटतं. तर ठीक आहे. सो मला नाही वाटत आता बघा की इथून फ्रॉम तुमकूरपासून ते इथपर्यंत जरा प्रॉब्लेमॅटिक आहे गोष्टी, कारण बरंच काम चालू आहे आणि खूप एका ह्याच्यामध्ये काम चालूच आहे. त्याच्यामुळे कसं होतं की सर्व्हिस रोड बनवले आहेत आणि डायव्हर्जन्स भरपूर आहेत, पण कसे रोड एवढे रुंद करून ठेवले ना त्या लोकांनी की ट्रॅफिक जास्त होत नाही, विच इज अ गुड वे. आणि आय डोंट रिमेंबर की लास्ट टाईम मी एवढं तुमकूरपासून ते इथून कधी आलो मला लक्षात नाही फास्ट, कारण खूपच फास्ट आलो मी. आता किती वाजले, आता वाजून किती 11 वाजत आले आणि माझे 130 किलोमीटर झाले. तर आता 130 किलोमीटर्स आता संपले, तर आता राहिले आहे 223 किलोमीटर्स राहिले आणि माझं ETA खूपच म्हणजे 45 मिनिट्समध्ये कमी झालं आहे माझं ETA. 4 दाखवत होतं तर 315 झालं. 2-4 मिनटं अजून पुढे मागे होईल, कारण आता समजा नाईस रोडमध्ये जर मी गेलो ना तर तिथे टोलसाठी टायमिंग हे असं लाईन असतं, त्याच्यामुळे थोडंसं तिथे टाईम लाईन. पण तिथे पण ते पण तर 30 किलोमीटर्स अजून ॲडिशन केले तर होता ते माझे म्हणजे 160 किलोमीटर्स असणार. पण त्यानंतर मग इश्यू असणार होशूरपर्यंत, कारण होशूरपर्यंत म्हणजे जसं नाईस रोड संपतं ना तेव्हा एवढं ट्रॅफिक लागतं ना, बट तेव्हा आपलं स्टेट चेंज होऊन जातं. कर्नाटकापासून तुम्ही आपलं तमिळनाडूमध्ये निघून जाता. तर सेलमसाठी अजून हाय टायमिंग म्हणजे. बट ठीक आहे. आता या रूटवरती म्हणजे या रोड हे का स्ट्रेट रोड आहे आणि खालून जर गेलं असतं तर खूप ट्रॅफिक भेटलं असतं मला आणि सिग्नल्स भेटले असते. इथे भेटणार नाही, म्हणून चल रहा है चलने दो. सो फायनली नाईस रोड लागलेला आहे आणि इथे पण जाम ट्रॅफिक आहे. हे बघा कशी येतात ते गाड्या. जाऊ दे, तर लाईनीत लागा लागेल. नाही तर पण आपण उद्या नाही, आपण येताना तर हे रूट नसणार माझंच, तर मग काय एवढं हे नाही. बरं आहे काय की दिस इज अ ब्लेसिंग. नाहीतर मध्ये एवढं ट्रॅफिक लागलं होतं ना, काय माहिती काय कशाला एवढं ट्रॅफिक आहे काय माहिती काय. ओके, सो हे किती झाले आता 211 किलोमीटर्स बाकी राहिलेले आहेत. अँड तर आता टोल भरून टाकूया नाईस रोडचं. किती आता 120 किती असेल की नाही काय माहिती. 110 रुपीज फॉर होशूर रोड. थंड एकदम क्लायमेट, एवढं बरं वाटतंय ना. म्हणजे इथे जेव्हा पण येतो ना क्लायमेट असं थंडगारच असतं एकदम, असं गरम असं हे नाही, असं हे नाही होत. हां, तर आता इकोमध्ये चालवा लागेल. 209 किलोमीटर आहे, म्हणजे हे 30 किलोमीटर्स क्लिअर केल्यानंतर किती होईल, 170 समथिंग. आता मुश्किल आहे कुठे भेटणं, चहा बी भेटायला मुश्किल आहे, कारण असं हायवे लागणार नाही. आता गाव असं लागेल, तरी बघूया कुठेतरी. लास्ट टाइम तिथे भेटलं ना तिथे जरा थांबूया, आणि तिथे जरा शेड वेड तरी भेटलं ना तरी बस आहे आपल्याला. 140 किलोमीटर झाले. आता शनिवारी तिथे मोस्टली स्पोर्ट्स बाईक जात असतात, त्याचा स्पोर्ट्स बाईक पण दिसले तर ठीक आहे. बाईक रोड कम्प्लीट. असं फर्स्टेटिंग वाटत होतं यार, बघ कधी होतं आहे. ॲक्च्युली काही कान दुखत होतं ते एअरप्लग घातल्यापासून. बस बाहेर निघालं ना तरी बस होऊन जाईल. म्हणजे बाहेर निघालं तरी छोटे छोटे गावं असतातच, करणार पण काय ना माणूस. हो, दिस इज अ इलेक्ट्रॉनिक सिटी, वन ऑफ द हायफाय आणि मोस्ट एक्सपेन्सिव्ह वन.
बघा आता याच्यानंतर यार यार खूप कंटाळा आहे काय यार हे. बरं येताना मी हे रूटने नाही आहे काय माहिती ते रूट याच्यापेक्षा मस्त चांगलं असेल. अयो हवं कसा जातोय रिक्षावाला जबरदस्त एकदम टर्न घेतला त्याने. इथे ना मस्ती नाही आहे लोकांच्या ह्याच्यामध्ये तसं सगळीकडे असतं पण इथे तर थोडंसं आहेत. काय करणार हे बघा बघा कसं निघतोय बघ. अरे हे बघ इथं चोपलं ना कोणीतरी तर मग समजेल त्याला. आपण लांबच राहूया याच्यापेक्षा. इलेक्ट्रॉनिक सिटी ईस्ट फेस 1 होशूर सरळ ईस्ट आणि हे वेस्ट इलेक्ट्रॉनिक मेट्रो इथेच आहे वाटते. मेट्रो हां मेट्रो स्टेशन आहे. इन्फोसिस फाउंडेशन कोपनका आखारा. सर लास्ट टाईमचं कंडिशन आहे ना सगळं सेम कंडिशन आता आहे काहीच चेंज नाही. एवढं त्रास होतं आहे हे जे केलं आहे ना कधीपासून जसंच ठेवलं आहे त्या लोकांनी काहीच काम दिलं नाही याच्यामध्ये. काय यांचा विचार आहे काय माहिती बाबा एवढं त्रासदायक आहे. मी सर्व्हिस रोडला जाऊन परत इथे आलो इकडे जरा फास्ट आहे होतो म्हणून मूर्खपणा केलं मी. आणि हे असे ना दैद्री लोक आहे ना हे सारे ब्लॉक करून ठेवतात साईडचा लेन. एक म्हणजे बाईक जाऊन शकतात ना टू व्हीलर पण नाही ह्यांच्यावर लय मस्ती असते. बघितलं कसं लाडून ठेवलं आहे. हा पण तसाच होता फोक्सवॅगनवाला. अबे रोक. हां फायनली होशूर 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 तामिळनाडूमध्ये एंट्री झालेली आहे. लास्ट टाइम एवढी नव्हती ट्रॅफिक आता खूप ट्रॅफिक होती. खूप ट्रॅफिक आहे यार. अजून किती आहे 900 अजून किती चालायचं काय माहिती. अजून 900 मीटर दाखवता येते. कृष्णगिरी इथून स्किप करतोय मी कारण 2 रूट आहे. कृष्णगिरी पण जाऊ शकतो तिथून आणि इथून पण जाऊ शकतो. धर्मापूरपर्यंत ते पोचतो आपण. पण आता आय डोंट रिमेंबर धर्मापूर कसं हे म्हणजे रूट हेच आहे बट आणि गेलो पण मला लक्षात नाही येते धर्मापूरपर्यंत कसं रूट आहे करून. ते एक चांगलं आहे क्लायमेट जरा एकदम थंड आहे असं गरम नाही आहे. क्लायमेट छानपैकी थंडच आहे. किती राहिलेत अजून 145 किलोमीटरच राहिलेत. आणि 98 किलोमीटर ॲड्रेस आहे म्हणजे जिथे मी थांबणार आहे. आता ह्याच्यावरून आपण चेकिंग केलं मी फोनवरती म्हणजे बाबा रूम्स आहे माझ्यासाठी. आता कुठे गेलं हो हो दिस इज NH44. हे पण आता माहीत नाही बट मे बी धर्मपूरपर्यंत असणार तर वेलनपुढे माझ्यासाठी. वेलमपर्यंत असलं तरी चालेल का प्रॉब्लेम नाही बट बरं आहे म्हणजे हे हायवे आहे. इस इज नाईस. ETA झाले 2327ला विच इज ओके ना म्हणजे काय एवढं काही नाही आहे. आता मगाशी थोड्या वेळापूर्वी चहा पिलं म्हणजे कॉफी पिलं इकडचं फिल्टर कॉफी पिलं 25 रुपयाचं मस्त होतं एकदम आणि बरं वाटलं. थोडं ॲक्च्युली थोडं ब्रेक घ्यायचंच होतं. वॉशरूमला गेलेलो 2 मिनिट धुतलेलो व्यवस्थित. ॲक्च्युली 100 किलोमीटर्स बाकी होतं करून गेलो असतो पण तरी पण मला कसं तरी होत होतं बाबा एकदा घेऊन होतं कारण आय गेस पेट्रोल भरल्यानंतर पूर्ण अख्खं बँगलोर क्रॉस झालं तरी मी ब्रेक घेतलं नव्हतं. त्याच्यात ब्रेक घेतलो मग मी झालं चांगलं झालं. आय डोंट रिमेंबर इथे मध्ये कुठे जेव्हा मदुराईला जाताना आलेलो ना तेव्हा इथे कुठेतरी एक रेस्टॉरंट होतं तिथे मस्तपैकी चिकन बिर्याणी होती ती खाल्लेलो मी लय भारी होती. तर बघितलं नसेल तर व्हिडिओमध्ये दिलं आहे म्हणजे व्हिडिओमध्ये आहे मला तुम्ही ते बघून घ्या वरती देऊन टाकेल. तर ग्लोव्ज घातलेलं नाही आहे मी मला की काय गरज नाही आहे तर डायरेक्ट सुसाट जाऊया. ओके पाणी मे बी संपत आलं आहे माझं बट आय गेस 1.5 तासच काढायचं आहे. थोडंसं आहे पाणी ते मे बी जाईपर्यंत संपून जाईल पण ठीक आहे काय असा काय प्रॉब्लेम तर नाही आहे. ऊन येते जातं आहे पण पावसाचा काय आसार दिसत नाही आहे विच इज व्हेरी गुड आणि बरं आहे. आणि तिथे थोडंसं गरम आहे. सेलम थोडंसं गरम आहे असं म्हणजे ह्याच्यामध्ये दाखवलं आहे बघा सेलम 92 किलोमीटर. तर त्याच्यामध्ये कसं आहे की नेलम आता जरा गरम आहे तिथं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे रात्रीचं टेम्परेचर 28 आहे. आणि आय डोंट रिमेंबर की मी कुठले रूम घेतले AC घेतले की नॉन AC घेतले मला लक्षात नाही आहे बट लेट सी काय असं ते. आय गेस मदुराईसाठी पण हेच हवे जातं म्हणजे सेलम लागतं नंतर मदुराई लागतं आणि हेच घेऊन जाईल तुम्हाला कन्याकुमारीला. आता किती राहिले आहेत आता 56 किलोमीटर्स राहिले आहेत आणि त्याच्यामध्ये हे 49 किलोमीटर्स हे हायवे असतात. 4 लेन होतं 6 लेन होतं आता 4 लेन झालेलं आहे विच इज ओके.
पण जरा स्पीड जरा आरामात करावं लागेल, कारण मागच्या त्या हॉटेलमध्ये, म्हणजे हॉटेल बोलतोय, मागच्या त्या हायवेमध्ये बिलकुल ट्रॅफिक नव्हतं. आता तिथे जरा ट्रॅफिक आलेत. तेव्हा तर 100, 110, 120पर्यंत टच केलेलं मी. पण आता कसं आहे की 90च्या पुढे घेऊन जायची हिंमत नाही आहे. हो, पण गरम आहे भाई इथे, हाय गरम, म्हणजे आय कॅन फील द हीट. गरमी आहे. तर केरळमध्ये कसं गरमी असेल की नाही बघायला लागेल आता. ॲज पर माय फ्रेंड तिथे थोडंसं हलकं हलकं पाऊस पडतं आहे, म्हणून टेम्परेचर कंट्रोलमध्ये आहे. यू नेवर नो काय हे असतं करून. कारण इकडे तमिळनाडूमध्ये ना नोव्हेंबरच्या मंथमध्ये पाऊस आलेला. म्हणजे जेव्हा लास्ट टाईम जेव्हा इथून येत होतं ना रामेश्वरमवरनं, जे पाऊस लागलेला ना, बाबा बाबा बाबा, तिरुचीपर्यंत पाऊसच होता. तर ते मला लक्षात आहे. आणि इथून राईट साईड, आणि कोइंबतूर पण इकडूनच येतं मे बी, पुढून डिंडीगुल तिथून जाऊन मग कोइंबतूरला जाता येतं. मे बी उद्या डिंडीगुल लागू शकते. आय डोंट रिमेंबर, बट हां लागू शकते डिंडीगुल पण. बघूया आता. कोइंबतूर पण होतं प्लॅनमध्ये, बट मला ते दिवस नाही भेटत आहे. कोइंबतूरमध्ये कसं ॲटलिस्ट एक दिवस तिथे द्यावं लागतं आधी योगीला जायला, आणि ते लेझर शो बघायचं होतं मला. तर काय माहिती आपले सद्गुरू पण इथे असतील तर त्यांच्याबरोबर बाईक, यू नेवर नो. सध्या आपण याच आयटनरीला फॉलो करूया. किधर फसा दिया अरे बाबा. 3 फॅनच्या मध्ये मी फसलो आहे. म्हणजे 3 फॅनमध्ये 3 ब्लेडच्या मध्ये फसलो आहे मी. आता जाऊ का? हा जो आहे ना लाल शर्टवाला, तो इन्स्ट्रक्शन देतोय, त्या हिशोबाने चालायचं आहे भाई. हे म्हणजे मुश्किल काम आहे हे. इथून पण नाही जाऊ शकत, तिथून पण नाही जाऊ शकत. रुक रहा हूँ, तेरे लिए रुक रहा हूँ भाई. आता हे इथून भेटेल का? चलो एक हो गया. खालून जाऊ का? नाही, खालून जायला पण भेटणार नाही. आय थिंक मी एकटाच आहे हे जे पराक्रमीचं काम करतोय. बाकी सगळे मागे आहेत. मग पुढे मला जर चांगलं भेटेल. ओके, थँक्यू. डेंजरस ग्रो स्लो, म्हणून स्लोच जाऊ आपण. मी ॲक्च्युली तिसऱ्यांदा या रूटने चाललो आहे, पण हे कधी नीटच केलं नाही का. जबरदस्त वाटतं ते. असं एकदम भरलेलं आहे, एकदम छान. मीटर आहे अजून. हे सालेमला पोचलं आहे, पण याच्या आतल्या आत थोडंसं इथे तिथे जायला लागेल. 5 किलोमीटर आहे, 10 मिनटं दाखवतं आहे. डीमार्ट आहे. काय प्यायचं काय आहे काय, ते बघायला लागेल. मग सोडलं असायला पाहिजे, असं काही हे नाही आहे. म्हणजे चांगलंच मोठं सिटी आहे. इथे व्हेजिटेरियन्स रेस्टॉरंट्स भरपूर आहेत. त्यासाठी म्हणजे कसं चांगलं. अरे बाबा, हे ना काय इकडच्या लोकांचं आहे ना, काय समजत नाही. कधी कोण क्रॅश चालवत आहे, कधी खूप जास्त स्लो चालवत आहे. काय त्यांचं आता यार. 1 किलोमीटर हे रोड, 1 किलोमीटर आहे यार. काय गरम आहे यार, असं हाप मारते मला. मुंबईसारखं गरम आहे इथे लिटरली. आता हे एनडी फिल्टर लावले म्हणून समजत नाही, बट हाय बाई, पण गरम आहे इथे. तर एक बाईक अलाउड आहे याच्या ब्रिजवरती. ऑलमोस्ट अख्खं सिटीज बायपास होतं आहे. नाहीतर मग अजून किती वेळ लागला असं काय माहिती. सो दिस इज माय रूम. आणि बाहेर
मस्तपैकी पाऊस चालू आहे. जेव्हा मी आलेलो अराऊंड 3:30ला, 3:30ला मी पोचलेलो, तेव्हा मग गरम 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 एकदम उकडत होतं. आणि नंतर जसं आलो, आंघोळ केलो, थोडंसं झोप काढायला गेलो. 6चा अलाराम लक्षात आहे, 6चा अलाराम लावलेलो मी उठायला. 5:30ला बघितलं तर एकदम वादळ आवाज येतो होता आणि ॲक्च्युली दुसरं रूम होतं. तर डेटा ट्रान्सफर करायला ठेवलेलं सगळं. नंतर बघितलं की बाबा पाऊस चालू झाला आहे. पाऊस झाला तर ठीक आहे. आणि थोड्या वेळाने बघतो की ते एसीचं जे वेंट आहे तिथून पाणी निघत होतं. मग थोड्या वेळ मी अजून थोडं झोपलो. मला वाटलं की बाबा काहीतरी हे असेल करून. पण नंतर जेव्हा असं वाटलं की बाबा हिला लाईट पण जाते वाटते, गेली लाईट. आली लाईट आली. मे बी जनरेटरमध्ये चालू होतं. मग आता परत मग लाईट आलं तर मग जनरेटर बंद झालं, मग ते स्विच झालं. तर मग शेवटी मग त्याला बोलवलं की बाबा वॉटर इज कमिंग फ्रॉम दॅट विंडो. नंतर बघितलं की वॉटर तिथून येतं आहे आणि एसी चालूच नव्हतं केलेलं. तर त्याने काय बोललं की कॅन यू शिफ्ट रूम टू अनदर रूम करके. मी बोललं ठीक आहे. मग त्याने मग मागून ते पुढच्या रूममध्ये आला. आता पुढचं रूम आहे आणि ते खाली बाईक दिसतं आहे तिकडे. तर आता विचार करत होतो की मंदिरात जायचं, पण आता एवढ्या पावसामध्ये कुठे जात बसू मंदिरात, आणि रॅपिडोमध्ये गेलं तरी भिजून जाईन करून. येट माझ्याकडे आहे सगळं, पण मला तेवढं काय करायचं नाही. तर शेवटी मग विचार केलो की इथेच रूमवर बसूनच हनुमान चालीसा जप करतो. आणि मग इथे एक सवर्ण भवन करून एक रेस्टॉरंट आहे, जे की जरा चांगलं आहे व्हेज हॉटेलसाठी. तिथे मग डायरेक्ट मग तर उबर ऑटो करून जातो. तेच बेटर आहे. जर तेपर्यंत जर समजा हे निघत नसेल ना, म्हणजे पाऊस बंद झाला असेल, तर मग चालतच जाईन, काय प्रॉब्लेम नाही मला. लेट्स सी. बाबा इथे पण पाऊस नको पडायला. पाणी आलं इथे पण. इथे पण वाटते लिकेज आहे, पाणी पडतं इथे पण. काय काय फालतूगिरी आहे यार. नाही, ॲक्च्युली हे आहे CM रेसिडेन्स सेलममध्ये. चांगलं आहे, रूम बीम क्वालिटी चांगलं आहे. पण हे असं नाही माहीत नव्हतं असं काय होईल करून. एनी हाव, बघूया आता.